नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनोद शिंदे इन्स्टिट्यूट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलोय PYQ विशेष कंबाइंड प्रिलिम्स बॅच। आता यामध्ये काय बघायचं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतील विद्यार्थी मित्रांनो। काय तर कंबाइंड प्रिलिम्स मध्ये या आधी जे PYQ प्रश्न विचारले ते राज्यसेवा म्हणजे आता जी नुकतीच आपली जी 2024 मध्ये जी राज्यसेवा प्रिलिम्स झाली त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आपल्याला जशास तसे उत्तरताना दिसते, थोडेफार आयोगाची तिकडे बदल होताना दिसते। परंतु या आधी म्हणजेच काय तर प्रिलिम्स म्हणजे कंबाइंड प्रिलिम्समध्ये या आधी जे प्रश्न येऊन गेले ते सेम प्रश्न आपल्या राज्यसेवेला विचारलेले आहे। तसेच प्रश्न येणाऱ्या आपल्या 2 फरवरीला जी एक्झाम आपली संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन होणार आहे त्या परीक्षेला सुद्धा हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। आणि हे प्रश्न वेळेवर कसे टॅकल करायचे म्हणजे मॉडरेट लेवलचे जरी क्वेश्चन असेल तरी त्याला आपण विदिन सेकंडमध्ये कसे सॉल्व करायचे तर एकदा हा व्हिडिओ मात्र पहा आणि यानंतर येणारे प्रत्येक व्हिडिओवर विशेष लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला 20 क्वेश्चनचा बऱ्यापैकी एक फायदा होऊ शकतो। ठीक आहे, मी जास्त वेळ घेत नाही तर चला आपल्याला पटापट काय करायचं आहे, समोरचे क्वेश्चन्स बघायचे आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे। काय आहे हा प्रश्न, जर वर्गमूळात 3 बरोबर 1.732 असेल तर खालील समीकरणाची किंमत काढा। मग आता इथे तुम्हाला वर्गमूळात ती किंमत दिलेली आहे तर बाळांनो एक लक्षात घ्यायचं की जर ही तुम्हाला वर्गमूळात दिलेली किंमत असेल तर याचा अर्थ या वर्गमूळात असलेल्या 192 या संख्येचे काय करायचे, डायरेक्ट फॅक्टर्स पाहून घ्यायचे, पण त्याच्यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या लक्षात ठेवायची। म्हणजे ती म्हणजे काय तर बघा मी ते 64 गुणिला काय घेतो बाळा 3 घेतो, म्हणजे 64 गुणिला 3 केला आणि याचा जर गुणाकार केला तर तो होतो 192। ओके, तसंच 48 आहे तर 16 त्रिक किती होते बाळा 48 होते आणि 25 आहे तर 25 त्रिक किती होते 75 होते। आलं लक्षात। आता ही जी दिलेली संख्या आहे तर याला वर्गमूळाच्या बाहेर काढायचं, म्हणजे 64चं वर्गमूळ किती येणार 8 येणार, म्हणजेच किती रे 8 वर्गमूळात किती आले 3 मायनस 1 अपॉन किती घेतले बाळा 2। आता हे 16 गुणिला किती 3 आहे, वर्गमूळ 16 गुणिला किती आहे त्याचं जे 16चं वर्गमूळ आहे ते किती येणार 4, म्हणजे 4 वर्गमूळात किती घेतले आपण 3 मायनस 25 गुणिला किती आले 3, 25चं वर्गमूळ किती येणार बाळा 5 येणार, म्हणजेच 5 वर्गमूळात किती आले हे 3 आले। येते लक्षात। आता काय करायचं तर बघा बे 1 बे 2 4 म्हणजे इथे काटाकाटी केली आपण, या दोघांचा गुणाकार केला असता संख्या कोणती येतात 2 येते। आता इथे मायनस आणि हे मायनस असल्या कारणामुळे याची काय करायची बेरीज करायची, चिन्ह मात्र तेच राहील। 5 आणि 2 किती होईल बाळा 7 होईल, म्हणजे 8 वर्गमूळात किती 3 आणि मायनस 7 वर्गमूळात किती आले 3 आले। आता 8 मधून 7 गेल्यावर उरले किती 1, म्हणजेच किती 1 म्हणजेच 1 वर्गमूळात 3 म्हणजेच किती घ्यायचे आपल्याला वर्गमूळात 3 घ्यायचे। आता वर्गमूळात 3 चे मूल्य किती दिले आपल्याला तर वर्गमूळात 3 चे मूल्य दिले 1.732, 1.732 हे आपल्याला काय दिले किंमत दिलेली आहे। याचाच अर्थ वर्गमूळात 3 आलेलं जे उत्तर आहे त्याचं मूल्य किती आलं 1.732, म्हणजेच पर्याय क्रमांक आपला जो आहे तो सी म्हणजे काय कटप्पा हे आपलं काय उत्तर आहे, हे नीट लक्षात ठेवायचं। ओके, तर चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया। बघा मित्रांनो, हा प्रश्न कधी विचारला होता क्लर्क मेन्स 2022 ला विचारला होता। आता बघा त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न विचारलाय राज्यसेवा सीसॅट 2024 मध्ये। बरं हे का बरं मी दाखवत आहे की त्याच्या मागचं रिझन असं आहे की तुम्हाला विश्वास बसावा की बाबा हे प्रश्न असे रिपीट होऊ शकतात। क्लिअर। तर 4/7 वर्गमूळात किती 147। आता परत 147 म्हणजे इथं किती येणार रे 3 गुणिला इथे किती घ्यायचे 49। काय करायचं एक लॉजिक लावायचं, 7 7 किती होते 49, म्हणजे ही संख्या जर बाहेर काढली तर किती येणार 7 येणार, बस असं एक लॉजिक तिथे घ्यायचं आहे। 192 आहे इथे किती घेतलं रे 64 गुणिले किती घेतले आपण 3 आणि 25 3 किती रे बाळा 75। आत्ताच बघितलेलं आहे आपण हे दोन्ही प्रश्न। आलं लक्षात। मग त्याच्यामध्ये काय करायचं 49 एक येणार गुणिला 3, 49 गुणिला 3 वर्गमूळात किती येणार 64 गुणिला 3 आणि वर्गमूळात किती येणार रे बाबा 25 गुणिला 3। आता 49 वर्गमूळ किती येणार तर 7 येणार, 4/7 गुणिले किती घेतले 7 आणि वर्गमूळात किती आले बाळा हे 3 आले। त्याच्यानंतर प्लस 3 अपॉन किती घेतले 8 आणि गुणिला 8, कारण 64 वर्गमूळ किती होते 8 होते आणि इथे किती घेतले आपण 3 आणि परत इथे काय घेतलंय मायनस 1/5 गुणिला इथे किती घ्यायचे आपल्याला 25 वर्गमूळ किती येणार 5, 5 वर्गमूळात किती घेतले आपण 3। येते लक्षात। मग काटाकाटी करा, 7 7 कॅन्सल केले,
8 8 कॅन्सल केले, त्याच्यानंतर 5 5 कॅन्सल केले. ओके, आता या दोघांची ॲडिशन किती होते, 4 आणि 3 किती होते बाळा, 7. 7 मधून 1 गेला म्हणजेच किती 6 आणि वर्गमुळात तिथे किती ना 3. 6 वर्गमुळात 3 हे आपलं काय येणार उत्तर येणार, जे कोणत्याशी बिलॉंग करतात तर सेकंड नंबरचा म्हणजे बी. बी म्हणजे काय, बाहुबली, हे आपलं इथं उत्तर येणार. कळले सर्वांना? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा थोडा प्रश्न मॉडरेट लेवलचा क्वेश्चन होता आणि पाहायला पण थोडा भारी वाटतोय, बरोबर आहे. कधी विचारलेला हा STF प्री 2019ला विचारले. आता प्रश्न बघूया कोणता आहे. तर पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली, दुसऱ्या वर्षी 8% काय झाली, कमी झाली म्हणजे डिक्रीज झाली. तिसऱ्या वर्षी पुन्हा ती 10% काय झाली, त्याच्यामध्ये वाढ झाली म्हणजे इन्क्रीज झाली. तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी ही किती असेल. तर या लेवलचे प्रश्न विचारले तर बाळांनो काय करायचं, पहिले एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. नवीन लोकसंख्या बरोबर काय करायचंय, जुनी लोकसंख्या. नवीन लोकसंख्या बरोबर काय घेतली आपण, जुनी लोकसंख्या. आता नवीन लोकसंख्या बरोबर काय घेतली आपण, जुनी लोकसंख्या घेतली असेल तर याला सॉल्व्ह करताना काय करायचं, तर बघा विचारलं काय त्यांनी, तर लोकसंख्या असलेल्या शहराची तिसऱ्या वर्षी, मग तिसऱ्या वर्षी लोकसंख्या किती येणार, म्हणजे नवीन लोकसंख्या येणार. मग जुनी लोकसंख्या किती आहे, सध्या 1 लाख आहे, तर पटकन आपण किती घेतली, 1 लाख घेतली. गुणेला पहिल्या वर्षी कितीने वाढते रे, 8%नी वाढते म्हटलंय, म्हणजेच किती घ्यायचं आपल्याला, 108 भागीला किती घ्यायचे बाळा, 100 गुणेला. त्याच्यानंतर 8%नी कमी होतंय, म्हणजेच किती करायचं, 100 - 8 म्हणजे किती, 92 भागीला किती घेतलंय, 92 भागीला किती, 100. त्याच्यानंतर परत 10%नी वाढते म्हणजे काय, 100वर 10% वाढायचे, 100वर काय किती 10 वाढून द्यायचे म्हणजे 110 भागीला किती करायचे, 100. मित्रांनो एक लक्षात ठेवा, याचा पूर्ण गुणाकार करायचा नाही. जे काही मी शॉर्ट ट्रिक सांगतोय त्याच्यावर याचा फक्त त्या पद्धतीचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. हे 2 शून्य काढले तर हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य काढले तर हे 2 शून्य कॅन्सल, हा शून्य कटला, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. ओके, मी पूर्ण गुणाकार करत नाहीये, फक्त सॉल्व कसं करायचं ते बघा. 8 दोन्ही किती होते, 16, 16 एक 16 म्हणजे एकच स्थानचा अंक किती आला बाळा, तर एकच स्थानचा अंक आला 6. तर एकच स्थानचा अंक जो आहे तो पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन्समध्ये कोणत्या ठिकाणी दिलेला आहे एकच स्थानी, तर हा आपल्याला डी या म्हणजे चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. चौथा पर्याय डी म्हणजे काय, देवसेना, हे त्याचं काय यायला पाहिजे आन्सर. गणित लंब काढायचं नाही. ओके, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार, तर ते येणार 1,09,000. त्याच्यानंतर 296. याचा लंबा गुणाकार करत बसायचा नाही, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन असतं आणि त्या वेळेचं बंधन पाडूनच आपल्याला आपलं उत्तर कळावं लागतात. ओके, चला सगळ्यांचा समजमध्ये लक्षात आलेला आहे तो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, राज्यसेवा सीसॅट म्हणजे हा आधीचा प्रश्न कधीच होता बघा, STF प्री 2019ला होता सेल टॅक्स असिस्टंटला, आणि हा कधीला आता राज्यसेवा सीसॅट 2024ला आला. म्हणजेच काय, तर आपण जे काही PYQ क्वेश्चन्स ॲनालिसिस केले असेल आधी, तर त्याचा बराचसा फायदा तुम्हाला येणाऱ्या तुमच्या एक्झाममध्ये होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5%नी वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9,261 असेल, काय करायचं बाळा, सध्याची लोकसंख्या किती असेल, 9,261 असेल, तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती. मग याला मी तुम्हाला परत काय सांगितलं रे, नवीन लोकसंख्या बरोबर काय घ्यायचं बाळा, जुनी लोकसंख्या घ्यायची, जुनी लोकसंख्या. आलं का लक्षात. मग आता इथं सर आपल्याला नवीन लोकसंख्या दिली आहे, तर काय करायचं, आता बघा नवीन लोकसंख्या दिली ना, आपण जर त्या भानगडीत पडलो तर इथं आपल्याला वेळ जाऊ शकतात. तर मी काय करतोय, ऑप्शनवरून आपल्याला उत्तर घ्यायचं. ओके, आता डी म्हणजे काय, देवसेना मी याच्यातलं उत्तर घेतोय 8,000, कारण याचं उत्तर ऑप्शनवरून डायरेक्ट निघतात. जर तुम्हाला नवीन लोकसंख्या दिली असेल, जुनी लोकसंख्या काढायची तर पटकन ऑप्शनवरून काढायचं, आणि जर जुनी लोकसंख्या तुम्हाला दिली असेल आणि नवीन लोकसंख्या काढायचं तर मी तुम्हाला आधीची पद्धत सांगितलेली होती. ओके, मग मी काय घेतले बाळा, ही जुनी लोकसंख्या घेतली 8,000, म्हणजे ती कशावर घेतली, बाय ऑप्शनवरून. ठीक आहे ना, बाय ऑप्शन्सवरून हे मी घेतलं, म्हणजे आपल्याला काय होतंय, उत्तर काढायला सोयीस्कर जाईल. मग इथं जर तुम्हाला 8,000 घेतलंय, बघा मी किती घेतलंय, 8,000 गुणेला पहिली लोकसंख्या किती, शहराची लोकसंख्या दरवर्षी किती टक्क्याने वाढते म्हणते, 5%नी, म्हणजे इथे किती घेतले, 105 भागीला किती घेतले बाळा, 100. ओके, नंतर गुणेला परत 5%नी, म्हणजेच किती येणार, 105
भागीला किती घेतलंय 100 आणि गुणिला परत किती घेतले 105 भागीला किती म्हटला 100. ओके, तर बघा शून्यकडे 1 2 1 2 त्यानंतर 1 आणि हा शून्य कॅन्सल केला. ओके, आता बघा भाग तोडायचा आपल्याला, तर कशा तोडायचा? बेचूक किती होते 8 होते, बे पंच 10, 5 1 5, त्याच्यानंतर 23 5 किती होते बाळा 115 होते, 23 5 सॉरी 21, हा 23 5 नाही करू आपण 21 करू ऑप्शन, ठीक आहे ना. 21 5 किती होते 105, त्याच्यानंतर परत बे दोन्ही किती आले 4 आले, म्हणजे असं आपण 4 ने डायरेक्ट याला भाग तोडू शकतो. 4 ने याला भाग 4 1 4, 20 पंच किती होते 25 चूक 100. ओके, 25 चूक घेतले बाळा आपण 100, 5 1 5, 5 5 25, 21 5 किती होले 105, त्याच्यानंतर 5 1 5 आणि 21 5 किती होते 105. असं तुम्ही त्याचा भाग तोडू शकता. आता काय करायचं याचं कॅल्क्युलेशन, 21 गुणिले 21 म्हणजे किती होते बाळा 441. ओके, 441 गुणिले किती केले आपण 21 केले, तर 21 1 21 1 किती उरले 2, 21 चूक किती 84 2 किती झाले 86, म्हणजे 6 उरले किती इथे बाबा 8 उरले, त्याच्यानंतर 21 चूक किती होते परत 86, 86 आणि 8, 86 आणि जर आपण 8 केले तर किती होते, तर त्याचं उत्तर येतं आपल्याला 21 चूक 86, 86 6 हातचे उरले 8, 21 चूक 86, 86 प्लस आपण किती घेतले बडा 8 घेतले, 8 7 14 8 1 9, 9461. ओके, ठीक आहे, थोडं कुठं करेक्शन झालं की आपण बघू. ठीक आहे, 21 21 21, ठीक आहे, 21 21 म्हणजे किती 441, 441 गुणिला किती केले आपण 21 केले, तर बरोबर आहे ना 21 गुणिले केले 21 1 21 1 हातची उरले 2, 21 चूक किती होते 86, सॉरी 21 चूक किती 84, 84 प्लस 2 किती गेले ते 84 2 86, 86 6 हातची उरली किती 8, 21 चूक किती होते 84, 84 8 किती होते वाडा 92. बरोबर आहे, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार, तर इथं लक्षात ठेवा आपलं उत्तर बरोबर येणार 9261. थोडं कॅल्क्युलेशनमध्ये करताना इकडे तिकडे होते थोडं व्यवस्थित पाहून घ्यायचं, कारण काय करायचं आपलं चुकलं नाही पाहिजे, चुकलं तर आपला काय जाईल वेळ जाईल. म्हणजेच काय पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर इथे येणार आहे, तर असे सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. चला येते सर्वांच्या लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता बघा मित्रांनो समोरचा प्रश्न काय, शहराची लोकसंख्या, हा झालेला क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा प्रश्न बघा पाहायला थोडा अवघड आहे आणि थोडा डिफिकल्ट पण आहे. ठीक आहे, पण याला एवढा पण डिफिकल्ट नाही की आपण सोडू शकत नाही. आता प्रश्न नेमकं काय, एसओ प्री 2016 मधला हा प्रश्न आहे. आणि बघा प्रश्न कसा विचारलाय, बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईचे संबंधित करारात काही विशिष्ट दिवसात काम पुरे झाले नाही तर पुढील प्रमाणे दंडाची तरतूद केलेली आहे. पहिल्या दिवसासाठी 250, दुसऱ्या दिवसासाठी 300, तिसऱ्या दिवसासाठी 350 रुपये आणि पुढे याप्रमाणे जर ठेकेदाराने 5500 दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा. बाळांनो प्रश्न कधी आहे, एसओपी 2016 मध्ये आहे. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, तर माझी एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला, अवश्य त्या एक्झामला तुम्हाला फायदा होईलच. डावी बाजू काय करायचं बाबा, डावी बाजू नीट लक्षात ठेवा, डावी बाजू बरोबर काय करायचं रे उजवी बाजू, डावी बाजू बरोबर काय करायचं उजवी बाजू. ठीक आहे, मग डावी बाजू बरोबर उजवी बाजूचा वापर करून आपण आपलं उत्तर कसं काढायचं ते पण बघा. आणि उत्तर काढताना आपल्याला इथे काय करायचं, बाय ऑप्शन्स वरून जायचं, बाय ऑप्शन्स वरून, हे लक्षात ठेवा, बाय ऑप्शन वरून आपलं उत्तर डायरेक्ट निघू शकते. मग इथं डावी बाजू उजवी बाजू म्हणजे किती घ्यायची रे, रक्कम किती आहे 5500 आहे, 5500. फक्त सांगताना जो काही आपल्याला वेळ लागेल तोच फक्त तुम्हाला समजण्यासाठी लागेल, बाकी तुम्ही त्याला सेकंदात सॉल्व्ह करू शकता. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय जायचं ऑप्शनमध्ये जायचं, काय जायचं आहे ऑप्शनमध्ये. ऑप्शनमध्ये जाताना मी फक्त तुम्हाला सांगतोय की ऑप्शनमध्ये उत्तर कसं काढायचं हे. ठीक आहे, मी 11 ही संख्या घेतो. 11 मध्ये घेताना बघा 11 गुणिला
काय करायचं, हे जे पहिला हप्ता दिलाय म्हणजे पहिलं पद दिलंय 250, तर हे कंपल्सरी काय करायचं 2 करायचं. म्हणजे 250 म्हटलं तर इथं किती उत्तर घ्यायचं याचं 500. तर किती घ्यायचं बाळा, हे 500 घेतलं. गुणिला न करता इथं गुणिला न करता काय करा, याची ॲडिशन करायची. म्हणजे पहिले किती घ्यायचे 500. 500 काय, जे पहिलं पद दिलंय त्याला दुप्पट करायचं. म्हणजे किती येणार 500 प्लस, नीट लक्षात ठेवायचं काय करायचं, त्याची ॲडिशन करायची प्लस. त्याच्यामुळे तुम्हाला हे शोधणं आहे की पहिला हप्ता जो होता म्हणजे पहिलं पद होतं 250 आणि दुसरं किती आहे 300. म्हणजे दोघांमध्ये फरक कितीचा आहे बाळा, तर दोघांमध्ये फरक आहे हा 50चा. कितीचा फरक आहे, 50चा फरक आहे. हे जे तुम्हाला 11 दिसतंय याच्यापेक्षा एक संख्या लहान घ्यायची म्हणजे 10 घ्यायची. ओके, मी फक्त इथं सांगतो तुम्हाला 10 घेतल्यानंतर करायचं काय, तर हे 50 गुणिला काय घ्यायचे बाळा 10 घ्यायचे. 50 गुणिले 10 म्हणजेच किती येणार, हे 500 येणार. परत हे किती आले 500. तर हे 500 आपल्याला इथे घेऊन घ्यायचे आहे आणि भागेला किती करायचे 2. फक्त सांगतानीचा जो वेळ लागेल तोच लागेल, अदरवाईज उत्तर तुम्ही शॉर्टकटमध्येच काढू शकता. अलग लक्षात. 500 आणि 500 किती झाले रे 1000 झाले. 1 गुणिला किती घेतले आपण, हे 1000 घेतले आणि बाळांनो हे किती घेतले भागेला 2 घेतले. बे एक बे आणि इथे किती 500 दोन्ही किती होते 1000. आता 500 दोन्ही 1000 म्हटलं तर इथे किती आले रे, हे 500 आले ना. 11 5 किती होते 55. म्हणजेच याचा अर्थ हे किती आले 5500 बरोबर किती आले 5500. म्हणजेच याला म्हणतात डावी बाजू बरोबर काय उजवी बाजू. नीट लक्षात ठेवा, डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच आपलं उत्तर सेकंदात निघेल. नो फॉर्म्युला नो काही नो डाऊट. म्हणजे कोणताच फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता न वापरता आपण डायरेक्ट उत्तर वापरायचं आणि आपलं उत्तर डायरेक्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ते पण कशावरून, ऑप्शनवरून आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. जी मेथड सांगितली त्या मेथडचा तंतोतंत वापर करा. जे पहिलं पद दिले असते 250 त्याला दुप्पट करायचं म्हणजे किती ते 500. तोंडी पण आपण उत्तर घेऊ शकतो. त्याच्यानंतर जो फरक आहे बाळांनो तो काही संख्या आपण घेऊ त्याच्यातून एक संख्या कमी घ्यायची, त्याला काय करायचं गुणिला ती संख्या करायची. म्हणजे जसं मी 50 गुणिला इथे किती केले 10 केले. 10 म्हणजे याच्यातले 10 नाही तर ह्या 11 मधून एक संख्या कमी केली तर 10 होते. म्हणजे 50 गुणिला 10 केले तर किती झाले, हे 500 झाले. या दोघांची बेरीज 500 500 1000मधून जे अर्ध केले म्हणजे जे 50% केले भागले किती केले आपल्याला 2 केले तर किती आले 500. 11 5 किती झाले 55 म्हणजे 5500 बरोबर किती आले 5500. याला म्हणतात डावी बाजू बरोबर उजवी बाजू. असे प्रश्न काढा. परीक्षेत तुम्हाला प्रश्न आपल्या हातून सुट्टा कामा नये. हार्डली 20 ते 10 सेकंद म्हणजे 10 ते 20 सेकंदमध्ये हा प्रश्न निघतोय, पण तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड मात्र इथे जास्त पाहिजे. अलग लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन कधी बघितला होता बाळा, एसओ प्री 2016 मध्ये आपण बघितला होता. आता हा प्रश्न बघा राज्यसेवा सीसॅट 2024 मध्ये सेम प्रश्न आलेला आहे. फक्त इथं काय केलं त्यांनी अंक चेंज केला म्हणजे किती गेले 6960. एकंदरीत हा प्रश्न कसा काढला जातो हे जर तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेटली तुम्ही या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. असेच प्रश्न मी समोर पण घेऊन येणार आहे आणि तेच प्रश्न जर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह केले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईलच. ओके, प्रत्येकच चॅप्टरवर आपण काय करणार आहे ते एक ॲनालिसिस करून घेणार आहे. हे येणाऱ्या आपल्या 5-6 दिवसामध्ये म्हणजेच काय होईल तुम्हाला बराचसा फायदा त्याच्यामध्ये होताना दिसेल. तर चला या प्रश्नाला पण बघा काय करायचं. काय टेक्निक सांगितली रे बाबा मी, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. टेक्निक काय आहे आपली, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ही लिहायची गरज नाही आहे, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. डावी बाजू बरोबर किती घेतली बघा आपण उजवी बाजू घेतली. आता याच्यामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर आपण म्हटलं तर काय करायचं तुम्हाला, उजवी बाजू म्हणजे किती रक्कम आली पाहिजे 6960 ही अमाऊंट आपल्याला आली पाहिजे. याकरता काय करणं आहे तुम्हाला, याच्यातली पर्यायामधली एक संख्या घेणे. आता जसं मी पर्यायामधली एक संख्या घेतोय 12 म्हणजे काय कटप्पा. मग 12 आपण घेतलंय तर तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगितलंच मी मित्रांनो 12 गुणिला ऑप्शनवरून संख्या करायची. आता किती आहे 250 आहे. 250च्या दुप्पट किती होते 500. पटकन आपण याला 500 घेतले बरोबर आहे. प्लस त्याच्यानंतर दोघांमध्ये फरक कितीचा आहे बाळांनो 250 आणि 310 मध्ये फरक कितीचा आहे 60चा आहे. आलं का लक्षात. मग आपण 60 घेतले. आता 60 घेतल्यानंतर याच्यातली एक संख्या कमी करायची म्हणजे 11 गुणिला किती 12 मध्ये एक कमी केले म्हणजे किती 11. 11 गुणिले 6 म्हणजे किती येते 660 बरोबर आहे. 660 याच्यामध्ये प्लस करायचे. मग 660 प्लस केले भागल्या किती केले आपण 2. तर याचा अर्थ 12 गुणिला याची जर बेरीज केली तर ते किती होते 1160 भागल्या किती घेतले बाळा 2. बे एक बे बे पंच 10 बे आठी 16 म्हणजे हे किती झाले तर हे झाले 580 बरोबर आहे. मग 580 तर 12 गुणिला किती घेतले आपण 580 घेतले. तर बघा याचं कॅल्क्युलेशन किती यायला पाहिजे आपल्याला 0. इथं किती घेतले आपण 0.
12 वाटे किती घेतले 96, 96 किती आले बघा 6, उरले किती 9, 12 पंच 60, 60 आणि 6 किती 69, म्हणजेच किती आले हे आले आपलं उत्तर 6960. म्हणजेच काय याचा कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर आपली डावी बाजू किती आली 6960 बरोबर किती आले 6960. यालाच म्हणतात डावी बाजू बरोबर उजवी बाजू. बघा आहे ना की नाही 6960. अशा पद्धतीने बाळांनो उत्तर काढायचं म्हणजे तुमचं उत्तर शॉर्टकटमध्ये निघेल आणि वेळसुद्धा कमी लागेल. तोंडी कॅल्क्युलेशन काढायचं. हे 250 आहे तर 250चे काय करायचं दुप्पट करायचं. 250 किती 500 होते. दोघांमध्ये फरक कितीचा 60चा होते. याच्यातली एक संख्या कमी करायची. 60 गुणिला जर आपण 11 केले 11 सक 66 दोघांची बेरीज केली तर हे दोघांची बेरीज झाली 1160 भागिले जर 2 केले 580. 580 गुणिले जर 12 केले तर ऑब्व्हियसली आपलं उत्तर पटकन निघून जाते. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर बाय ऑप्शनसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ऑप्शन जर घ्यायचं नसेल तर तुम्ही याचा फॉर्म्युलासुद्धा वापर करू शकता. मग सर याचा फॉर्म्युला कोणता असेल तर बघा मी तुम्हाला एक फॉर्म्युला पण सांगतोय. तो म्हणजे काय आपला एसएनचा फॉर्म्युला असतो. ओके म्हणजेच काय एस एन डिवायडेड बाय एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टॉईस ए प्लस एन मायनस 1 इन ब्रॅकेट क्लोज इंटू डी. डी म्हणजे काय डिस्टन्स. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर काढून बघा याचं उत्तर तुम्ही काढू शकता. पण ही पद्धत आपल्याला थोडीशी काय ते लेंदी पद्धत आहे त्याच्यामुळे याला वेळ तुम्हाला लागू शकतात. याचा वापर न करता सुद्धा आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतोय. ओके चला समोरच्या क्वेश्चनकडे बघा. आता मित्रांनो बघा या प्रश्नाकडे तर काय म्हटलं याच्यामध्ये एका विशिष्ट रक्कम 2 वर्षासाठी एक विशिष्ट रक्कम 2 वर्षासाठी 4% चक्रवाढ व्याजाने रुपये 4% चक्रवाढ व्याजाने रुपये 10,816 होते तर मूळ रक्कम शोधा. टेक्निशियन प्री 2000 कधी 17ला हा प्रश्न विचारलेला आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं ते बोले बघा. बाय ऑप्शनमध्ये जायचं. सगळ्यात आधी दिलेली संख्या कोणती आहे 1 लाख आपल्याला किती दिलेली आहे हे 10,000 दिले म्हणजे बी म्हणजे काय बाहुबली आपण डायरेक्ट उत्तर घेऊ. मग काय करायचं मित्रांनो हे घेतले 10,000. 10,000चे किती टक्के हे 4% करायचे. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. 00 कॅन्सल म्हणजेच किती येणार हे 400. आले लक्षात. 400 प्लस याच्यामध्ये प्लस करून टाकायचे म्हणजे समोरची रक्कम किती आहे 0040 म्हणजे 10,000 किती झाले बाळांनो 400. तर परत 10,400चे किती टक्के करायचे आपल्याला 400 करायचे आहे. 00 कॅन्सल बरोबर आहे. आता किती होणार 4 चूक 16 16 शील 6 हातचाला 1 4 1 4 म्हटला 1 घेतला आणि 4 1 4 याची बेरीज करा 6 1 4 आणि 4 किती होते 8 816 तुम्हाला इथे 816 दिसते इथे 816 दिसतंय. म्हणजेच बाळांनो पर्याय क्रमांक आपला कोणता आहे बी. बी हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. म्हणजेच काय करायचं ऑप्शन्सवरून जायचं बाय ऑप्शन्सवरून जायचं आणि आपलं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. जे उत्तर आहे ते काय निघतात सेकंदात निघते. फक्त काय करायचं तुम्हाला तंतोतंत वापर करायचा आहे. 400चा म्हटलं तर 400चं किती करायचं 4 चूक 16 असं जरी म्हटलं तर काय होतं 400च्या जर 10% परत घेतला 4% तर 4 चूक किती होते 16 होते. आलं का लक्षात. 400 जर परत किती घेतले 4 चूक 16 होते म्हणजे 4 याची जर बेरीज केली तर हे 6 1 आणि 4 आणि 4 8 हे तुम्हाला समजलं नसतं म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने काढून दिलं आहे आणि या पद्धतीने त्याचा उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. असं जर केलं तर तुमचं उत्तर विदिन सेकंदामध्ये निघू शकतंय. ओके चलो बाय. आता बघा समोरचा प्रश्न काय दिलेला आहे. समोरचा प्रश्न दिलेला बघा एक मुद्दल रकमेवर दर साल दर सगळ्या 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येतात रे 945 बरोबर आहे 945 होते तर मुद्दलाची रक्कम किती. आता इथं तुम्हाला काय विचारलंय मुद्दल विचारले होते आणि आधीच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय बाळा. आधीच्या प्रश्नामध्ये बघा काय विचारलं होतं तर आधीच्या प्रश्नामध्ये आपल्याला चक्रवाढ दिलेले होते आणि त्याची मूळ रक्कम विचारली होती. आता इथं काय विचारलंय तुम्हाला मुद्दलाची रक्कम विचारली म्हणजे जवळपास प्रश्न बघा कसं आहे ते ॲज अ सेम रक्कम आपल्याला सेम क्वेश्चन येताना दिसतंय. ठीक आहे. मग घेतलेली रक्कम बघा इथं काय करायचं. आता हे 985 मी डायरेक्ट जायचं बाय ऑप्शन्स. मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो बाय ऑप्शनचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि आपलं उत्तर विदिन सेकंडमध्ये काढण्याचा प्रयत्न करायचा. आता मी काय घेतो एक सी नंबरचा पर्याय आपण घेतो म्हणजे 4500 घेतो. तर चला पटकन घेतला आपण 4500. आता याच्यावर किती म्हटलं त्यांनी एक मुद्दल रकमेवर दर साल दर सगळ्या किती 10% आणि 2 वर्षासाठी चक्रवाढ आपल्याला पाहिजे. मग 10 भागल्या किती घेतले आपण 100 00 कॅन्सल घेतले
म्हणजेच इथे किती झाले असेल 450. आता 450चे 10% आपण घेऊ शकतो, पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी परत काय करणार 450ची ॲडिशन करणार. 0 5 5 आणि 4 किती झाले 9 आणि ते किती झाले 4950. परत त्याची किती पर्सेंट घेऊ बेटा तर 10% त्याचे आपण घेऊ 10%. 0 0 कॅन्सल आहे. तर आता इथं उत्तर किती आलं आपल्याला 495 आले. मग किती घेतले 5 9 5 किती झाले 14 4 8 किती झाले 9 म्हणजे तुमचं उत्तर किती आले 900 किती 45 येते ना बाळा 945. आता बघा त्यांचं चक्रव्याज किती आलं 945 आहे म्हणजेच ती रक्कम कोणती असेल तर ती रक्कम सी म्हणजे काय कटप्पा हे आपलं उत्तर असेल. असं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून काय होईल वेळेमध्ये आपलं उत्तर निघण्यास काय होईल आपली मदत पण होतील. आणि काय जास्त फॉर्म्युला वाटवायचा किंवा कॅल्क्युलेशन जास्त किचकट करायचं या भानगडीत पडू नका, कारण आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट हा फार कमी आहे. कारण टाईम मॅनेजमेंटनुसारच आपल्याला काय करायला लागणार आहे बाळांनो पेपर सॉल्व करायचा असतो. ओके चलो समझ में सभी क्या आ रहा है. चलो आगे देखो क्या है. आता यावर जो प्रश्न आहे क्रमसंचय हा एक टॉपिक आहे. क्रमसंचयमध्ये काय असतं तर याच्यावर बरेच पोरांना कन्फ्युजन असतं की बाबा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा. हा राज्यसेवा CSAT 2016 हा विचारलेला होता. बघा मी प्रत्येक प्रश्न घेत आहे यासाठी की ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे यासाठी. ओके 3 4 5 6 7 यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतात असा तिथं आपल्याला प्रश्न विचारलाय. मग काय करायचं काही टेन्शन घेत नाही. किती 4 अंकी भिन्न संख्या म्हटलं ना तर काय करायचं सर्वात 4 अंकी संख्या बघा 4 1 2 3 4. ओके आणि किती संख्या विचारली बाबा 3 4 5 6 आणि 7 असं आपल्याला विचारलंय. मग तुम्हाला संख्या घेताना काय घ्यायचं तर बघा सर्वात संख्या कोणती आहे 5 गुणिले किती करायचं 4 गुणिले किती करायचं बाबा 4 अंकी 3 आणि काय करायचं आपल्याला 2 बस यांचा गुणाकार करून टाकायचा. 5 चूक 20 20 त्रिक 60 60 दोन्ही किती करायचं बाळा 120. सिंपल आहे. या पद्धतीने हे उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच पर्याय क्रमांक ए म्हणजे काय अमेंद्र बाहुबली हे आपलं उत्तर येणार. ठीक आहे बघा 3 4 5 6 7 यापैकी एका वेळी फक्त कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी भिन्न संख्या म्हणतात. मग 4 अंकी भिन्न संख्या म्हणजे काय तर हे 4 अंकी भिन्न संख्या घ्यायची 5 4 3 2 यांचा काय करायचं कॅल्क्युलेशन घ्यायचं. तर किती संख्या तयार करता येतील तर किती संख्या तयार करतील 120 संख्या ही तयार करता येतील. ओके तर या पद्धतीने संख्या घ्यायचं. बघा 3 4 5 6 1 2 3 4 आणि आपल्याला जरी 5 विचारलं तर फक्त त्यांनी 4च अंकी म्हटलेलं आहे म्हणून 4च अंकी आपल्या संख्या येते 5 4 3 2 आणि 1 म्हणजेच किती 120 संख्या तयार होतात. आलं लक्षात. आय होप सो की हे प्रश्न व्यवस्थित लक्षात येत असतील तुमच्या. बघा समोरचा क्वेश्चन काय म्हटलाय 3 4 7 8 9 या अंकाच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती न करता किती 2 संख्या बनवता येतील. आता बघा मित्रांनो आधीचा प्रश्न काय होता आणि आताचा प्रश्न काय होता जवळपास जर बघितलं तर ते प्रश्न तुम्हाला मिळतं जुळतं हे प्रश्न दिसत आहे. आणि आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न जे आहे एक्झाममध्ये सॉल्व करायचे आहे. कारण परीक्षेला नजरेखालून जर असे प्रश्न गेले तर तुम्ही विदिन सेकंद त्याला सॉल्व करणार. आता हा प्रश्न कधीचा आहे राज्यसेवा CSAT 2024चा आहे. ओके आणि हा प्रश्न जर बघितला तर बाळांनो कधीचा आहे तो राज्यसेवा 2016चा होता. ओके तर चला याला कसं सॉल्व करायचं विदिन सेकंद सॉल्व करू शकतो आपण. 3 4 7 8 9 या अंकाच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती करता 2 अंकी संख्या बरोबर आहे बनवता येतील. कोणती 2 अंकी संख्या बनवता येतील तर बघा 2 अंकी संख्या घ्यायची आपल्याला असेल तर काय करायचं 5 आणि गुणिले काय करायचं बाळांनो 4 करायचं. 2 अंकी संख्याच घ्यायची आपल्याला 5 आणि 4 सर्वात लहान संख्या घेतली म्हणजे कसं आहे 5 आणि कोणती संख्या आपल्याला 4 ही 2 अंकी संख्या झाली. मग 5 चूक किती होणार 20 बरोबर आहे. ते किती होणार बाळांनो आपल्याला 20 ही संख्या आपल्याला बनवता येतील. म्हणजेच पर्याय क्रमांक किती असेल डी म्हणजे काय देवसेना हे त्याचं उत्तर येतील. असे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि ह्याच प्रश्नाची सिरीज आपण घेऊन आलेलो आहे. कारण तुम्हाला येणारे प्रत्येक प्रश्न या पद्धतीने जर आपण याला सॉल्व केले तर डेफिनेटली तुम्हाला याचा काय होऊ शकणार खूप सारा फायदा होऊ शकतो. ओके ठीक आहे तर आपण नेक्स्ट टाईपमध्ये अजून काही राहिलेले प्रश्न असतील तर आपण घेऊन येणार आहे मित्रांनो. आवडल्यास नक्की शेअर करत चला आणि त्याच्यामध्ये मात्र कमेंट्स करायला विसरू नका. कारण तेच म्हणजे काय माझं मोटिवेशन आहे आणि माझं मोटिवेशन्स म्हणजे काय असेल तुमची प्रगती आहे. ओके चला थांबूया. थँक्यू सो मच.